बदलत्या जगात आपली वागणूक कशी असली पाहिजे, आपला ॲटिट्यूड कसा असला पाहिजे. 1. त्या लोकांकडे दुर्लक्ष करा जे लोक तुमच्याविषयी वाईट बोलतात किंवा तुमच्याविषयी वाईट विचार करतात. अशा लोकांच्या विचारांना तर आपण बदलू शकत नाही, पण आपण त्यांच्याकडे दुर्लक्ष नक्कीच करू शकतो आणि स्वतःवरती लक्ष देऊ शकतो. आता हे सगळे आपल्या ॲटिट्यूडवर डिपेंड करते की आपण काय करणार. त्या लोकांकडे लक्ष देऊन नेहमी स्वतःला त्रास करून घेणार की स्वतःला पुढे जाण्यासाठी मदत करणार. 2. जे तुम्हाला वाटते तेच करा. एक स्ट्रॉंग ॲटिट्यूडवाली व्यक्ती लोकांच्या बोलण्यावर, त्यांच्या विचारांवर लक्ष देत नाही. ते तर तेच करतात जे त्यांना करायचं असतं. आता जे पाहिजे ते करा. म्हणजे माझं म्हणणं असं नाही आहे की तुम्ही कुठल्याही चुकीच्या मार्गाने जा. मला असं म्हणायचं आहे की तुम्ही तुमचे आयुष्य तुमच्या शर्तीवर जगा. आपल्या आयुष्यात बरोबर निर्णय घ्या, चांगल्या सवयी स्वतःला लावून घ्या आणि आपल्या भरकटलेल्या आयुष्याला एका चांगल्या वळणावर घेऊन या. 3. दुसऱ्यांच्या बोलण्याचे वाईट वाटून घेऊ नका. नेहमी लोक दुसऱ्यांच्या बोलण्याला खूपच महत्त्व देतात. जर कोणी त्यांच्याविषयी काही कमेंट केली किंवा मस्करी केली तर ते लगेच मनाला लावून घेतात आणि विचार करत बसतात की नक्कीच माझ्यातच काहीतरी कमी असणार, मी तर लोकांसारखा टॅलेंटेड नाही आहे वगैरे वगैरे. पण असं नाही आहे. ह्या जगामध्ये कोणतीच व्यक्ती परफेक्ट नाही आहे. फक्त लोकांना स्वतःची कमी लपवून ठेवण्याची कला अवगत असते. त्यामुळे आपल्याला समोरची व्यक्ती परफेक्ट वाटते, पण दिसते तसे नसते. त्यामुळे लोकांच्या बोलण्याचे कधीही वाईट वाटून घेऊ नका. 4. नकारात्मक गोष्टींना सकारात्मकतेने घ्या. ओन्ली पॉझिटिव्ह थिंकिंग. लोकांच्या नकारात्मक व मुद्दाम वाईट उद्देशाने मारलेल्या टोमण्यांना सकारात्मकतेने घ्या. म्हणजे जर तुमच्यात एखादी कमी असेल आणि लोक त्या गोष्टीने तुमची मस्करी करत असतील, चार चौघात तुम्हाला हसत असतील किंवा कमेंट करत असतील, तर तुम्ही विचार करा की ती आपल्यातली कमी कशी दूर करता येईल. आणि एकदा आपल्याला कळाले ना काय करायचे ते, तर एक दिवस आपल्यातली तीच कमी आपली ताकद बनून जाते आणि आपला ॲटिट्यूड पॉझिटिव्ह आणि स्ट्रॉंग बनतो. 5. आपल्या जबाबदाऱ्या स्वतः घ्या. आपल्या आयुष्यात आपल्या ज्या काही जबाबदाऱ्या आहेत त्या स्वतः घ्यायला शिका. इतरांवर अजिबात आरोप करू नका. आयुष्यात आपल्याकडून झालेल्या चुका स्वीकार करा व त्या चुका कशा सुधारता येतील याकडे लक्ष द्या. दुसऱ्यांवर आरोप करत बसलात तर फक्त तुमचा वेळ वाया जाणार आहे, कारण कोणीच स्वतःच्या चुका कबूल करत नसतात. त्यामुळे आपल्या आयुष्यातील घडलेल्या गोष्टींची आपण जबाबदारी घेतली पाहिजे. 6. कोणत्याही टेन्शनशिवाय आपले आयुष्य जगा. आपले आयुष्य एकदम बिनधास्त होऊन जगा आणि कोणाच्याही दबावाशिवाय जगा. लोकांच्या बोलण्याकडे लक्ष नका देऊ की ते तुमच्याविषयी काय विचार करतील किंवा ते काय बोलतील. महत्त्वाची गोष्ट ही आहे की तुम्हाला स्वतःविषयी काय वाटते. आपल्याला जे काही करूशी वाटते ते आपण केलेच पाहिजे. पहिल्यांदा लोक नावं ठेवतात, वाईट बोलतात, पण जेव्हा तुम्ही यशस्वी होऊन दाखवतात त्यावेळी हेच लोक तुमच्या जवळ यायला बघतात. त्यामुळे कुठल्याही गोष्टीचे टेन्शन घेऊन जगू नका. 7. आयुष्यात कोणावर अवलंबून राहू नका. आयुष्यात कोणावरच अवलंबून राहू नका. जे काही करायचे ते स्वतःच्या जीवावर करा. यामुळे आपला सेल्फ कॉन्फिडन्स वाढतो आणि आपल्यामध्ये एक पॉझिटिव्ह ॲटिट्यूड येतो की आपण कुठलेही काम स्वतः करू शकतो. नेहमीच दुसऱ्याची गरज भासत नाही. 8. आत्मविश्वास ठेवा. आयुष्याच्या कोणत्याही परिस्थितीत स्वतःवर विश्वास ठेवा. दुसऱ्याच्या भरोश्यावर राहू नका. जर तुमच्यात आत्मविश्वास असेल तर तुम्ही कोणत्याही कठीण परिस्थितीचा सामना करू शकता आणि आत्मविश्वासामुळे तुमचा ॲटिट्यूड नेहमी पॉझिटिव्ह आणि स्ट्रॉंग राहील. जर प्रत्येक गोष्टीमध्ये तुम्ही दुसऱ्यांच्या भरोश्यावर राहत असतात तर तुम्हाला आयुष्यात जेवढे पुढे जायचे आहे तेवढे तुम्ही जाऊ शकणार नाही आणि लोकही तुमची कदर करणार नाहीत. 9.
स्वतःला कधीच कमी समजू नका. काही लोक नेहमी एक चूक करतात की स्वतःची तुलना नेहमी दुसऱ्या सोबत करतात. अशामुळे आपण स्वतःला कमीपणा घेत असतो. त्यामुळे काय होते, आपण खूपच निगेटिव्ह विचार करायला लागतो आणि स्वतःला त्रास करून घेतो. म्हणून दुसऱ्यांची तुलना करण्यापेक्षा स्वतःवर लक्ष द्या आणि आपण आपल्या आयुष्यात पुढे जाण्यासाठी काय करू शकतो याचा विचार करा. आपल्यामध्ये असणाऱ्या टॅलेंटला ओळखा आणि त्यावर लक्ष द्यायला सुरुवात करा. त्यामुळे तुम्ही आपोआपच इतरांच्या पुढे जाल. 10. खुश राहा. आजकालच्या या 9 ते 5च्या जॉबमध्ये आणि बिझनेसमध्ये आपले आयुष्य अडकून पडले आहे. मान्य आहे की हे गरजेचे आहे, पण आपण हे विसरतो की हे सगळे आपल्या आयुष्याचा एक हिस्सा आहे. हे काम म्हणजे आपलं आयुष्य नाही आहे. याशिवाय पण आपलं एक आयुष्य आहे. म्हणजे बोलण्याचा अर्थ असा आहे की नेहमीच प्रत्येक क्षणाला आपण कामाविषयी विचार करून करून आपल्या आयुष्यातले खरे सुख गमावून बसतो. यासाठी आयुष्यात काही वेळासाठी थोडा ब्रेक घेणे पण गरजेचे आहे. यामध्ये तुम्ही 4-5 दिवसांसाठी किंवा एखाद्या आठवड्यासाठी कुठेतरी फिरून येऊ शकतात. हो, यासाठी पैसे लागतात, पण वर्षातून एकदा तरी आपण स्वतःवर खर्च नक्कीच करू शकतो. यामुळे तुमच्या कामाचे प्रेशर कमी होण्यास मदत होईल आणि फॅमिलीबरोबर क्वालिटी टाईम स्पेंड केला जाईल. कामातून वेळ मिळाला तर मध्ये मध्ये म्युझिक ऐकणे किंवा आपल्या आवडीच्या गोष्टी शिकणे असे केल्याने आपल्याला अधिक आनंद मिळेल. 11. तुमचे विचार मोठे ठेवा. काही लोक जे आहे त्यातच खुश राहतात. कधीही मोठी भरारी घेण्याचे स्वप्न बघत नाहीत. आहे त्यातच आयुष्य जगत असतात. आपल्या आयुष्यात प्रत्येकाने एक गोल सेट केला पाहिजे. म्हणजे ध्येय निश्चित केले पाहिजे की मला तिथपर्यंत पोहोचायचे आहे. मला ते स्थान मिळवायचं आहे. त्यासाठी रोज मेहनत करा. रोज स्वतःला आपल्या गोलविषयी, आपल्या ध्येयाविषयी आठवण करून द्या. असे केल्याने आपण नक्कीच इतरांच्या तुलनेत आयुष्यात पुढे जाऊ व आपला ॲटिट्यूड पॉझिटिव्ह राहील. तर हा व्हिडिओ बघून आपण जाणून घेतले की कशाप्रकारे आपण आत्मविश्वास ठेवून काही गोष्टींना दुर्लक्ष करून आपले आयुष्य आपल्या हिशोबाने जगून, इंडिपेंडंट राहून आणि मोठा विचार करून आपण आपला ॲटिट्यूड स्ट्रॉंग बनवू शकतो. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. नवीन व्हिडिओसाठी सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.